पहिला चेंडू इथे फुल टॉस, परंतु त्याचा फायदा इथे घेता आला नाही. खराब चेंडू होता. हा चेंडू मात्र भरकटलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर बॅटची एज आहे, परंतु तिथे हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. क्लास पाहायला मिळाला. आडव्या बॅटचा वापर सातत्याने होत होता. आता मात्र सरळ बॅटने अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने ठोकलेला हा खणखणीत चौकार. धन्यवाद. एक चांगला स्ट्रोक येताना पाहिला मिळाला. टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक या ठिकाणी मिड ऑन मिड ऑफच्या वरून खेळलेला फटका पाहायला मिळाला. अशा प्रकारच्या फटक्यांसाठी संदीप ओळख. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. हाय अँड हँडसम बॉल जाईल सीमारेषा पार. वाईडिश इथे देखील सफल झाले. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे क्लोज कॉल आहे. आता मात्र सरळ बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल. हवाई सफर सीमारेषा पार. चौकारापाठोपाठ हा येतोय करण अंबाल यांच्या बॅट मधून. षटकार 6 धावा. करण अंबालाची चर्चा सुरू आहे ना, तशीच या किरण अंबालची सुद्धा चर्चा आहे. सोलापुरात चर्चा आहे, तेलंगणात चर्चा आहे आणि कर्नाटकात सुद्धा चर्चा आहे. असा हा प्रसिद्ध असणारा सोलापूरचा बॅटर. हा चेंडू देखील वळंतर वेगवान घेतलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे देखील दुसरा बॅटर धावबाद होईल. लागोपाठचे दोन्ही बॅटर इथे आपण पाहिलं तर धावबाद झालेत. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. गोलंदाजी मार्क वरती आणि काय फटका खेळलाय. मगाशी प्रॉमिसिंग नव्हते, परंतु आता मनामध्ये शापार येईल. षटकार 6 धावा. पूर्ण केल्या जात आहे. इथे मात्र बॅटची एज. किरण अंबाल इथे होतील बाद. पहिलं यश मिळते. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. धन्यवाद. आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी. इथे मात्र मिक्स टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. दत्ता तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतायत. धन्यवाद. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहिला मिळते. धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 5वं षटक सुरू असताना 48 बऱ्यापैकी अजूनही आहे म्हणेल मी, परंतु इकडनं अजूनही एक 15-20 धावा आल्या तर एक फायटिंग करा. म्हणजे आता 65-70. पहिला चेंडू इनसाइड आउट. गॅप मोठी आहे आणि गॅप भेदण्याचं काम आनंद यांच्या बॅट मधून केलंय आणि बॉल देखील सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत हा चांगला फटका येताना पाहिला मिळत आहेत. हीच ती ओव्हर आहे ज्या ओव्हर मध्ये. इथे मात्र मिक्स टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. ऋतिक गजर इथे चेंडू खेळण्याचा झेल घेण्याचा प्रयत्न आणि सुरेखरित्या इथे झेल टिपलाय. अजून एका विकेटचं पतन. सेट बॅटर आनंदित. धन्यवाद. पुढच्या मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत आणि या टॉस साठी मी धनंजयजी माळी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस. हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जेमतेम एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये. डगआउट मधून एका लाईन मध्येच आपल्याला एंट्री करणं बंधनकारक आहे. त्याचबरोबरीने 12वे खेळाडू आणि त्याचबरोबरीने 12th मॅनला सुद्धा ती ट्रॅक कंपल्सरी असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि आज कंपल्सरी चेज हा नियम तर आहेच आहे. पाहूयात 56 झाल्यात 57 करायचे आहेत आणि इकडे विकेटसाठी प्रयत्न मात्र केला जाणार आहे सोलापूर टीमकडून. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी हमराज मृत्युंजय संघ पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात काय खेळ केलाय आणि ज्या पद्धतीने मिनिटाला एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. पहिला बॉल पुल केलाय. बॉलला मात्र सीमारेषा दाखवली आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. एफर्ट चांगले आहेत. एक धाव घेतली. दुसरीचाही प्रयत्न केला गेलाय आणि पहिल्या चांगली गोष्ट आहे या वेळेला समोरचा बॉल
हवाई हल्ला तर मात्र या ठिकाणी झालाय आणि या बॉलला सीमारेषा दाखवली आहे 4 चौकार असेल तर हा बॉल समोर मिड ऑफच्या डोक्यावरून अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनेच येतोय बॉल सीमा यावेळेला फटका फसलाय आणखीन एक बॉल जो मात्र कदाचित मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचा होता पुढे सरसावले पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून यावेळेला बॉलची हवाई सफर सिक्सर थँक्यू. मुळशीचा पॅटर्न महेश नानगुडे दाखवताना पाहायला मिळतोय. हो अप्रतिम फटका या ठिकाणी खेळला जातोय रिवर्सचा फटका बॉलला पाठवलंय लांब 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 षटकार यावेळेला फेकून दिलाय हो खूप लांबवर मारण्यात आलेला आहे हा फटका जा शोधून परफेक्ट टायमिंग महेश नानगुडेचा जलवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरयष्टी काटक आहे परंतु अतिशय दूरवरचे फटके खेळतो. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा बॉल पाठीमागे जाईल विकेट येताना पाहायला मिळेल. महेश काही फटके खूप चांगले खेळले 20 धावांवर मावदी लागेल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय दत्ता पवार पॉवर या ठिकाणी बॅटिंगची दाखवत असताना पाहायला मिळाले. या मॅचला फिनिश केलंय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे विजयी ठरताना पाहायला मिळतोय. एक मोठा विजय या ठिकाणी होतोय. अगोदर समरीच्या अगोदर एक सूचना आहे दोन्ही टीमनं आपला डग आउट घ्यायचा आहे आणि ज्यांची क्षेत्ररक्षण आहे लाईन अप मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे लगेच एंट्री करायची आहे. वेळेच्या बाबतीत लक्ष द्या.